दिसत आहे, ही तिन्ही कुटुंबीय म्हणजे शिलेदार कुटुंबीय, गोखले कुटुंबीय आणि पेंढारकर कुटुंबीय हे फार वर्षांपासून एकमेकांच्या घट्ट ऋणानुबंधामध्ये असलेले लोक होते. लहानपणापासून यांनी या सगळ्या दिग्गज मंडळींना पाहिलेलं आणि त्यांच्या पावलावर पाऊल टाकूनच यांनी आपली कारकीर्द घडवली असं दिसतं. तर आपण सुरुवातीला ह्यांचे हे ऋणानुबंध कसे जुळले त्याविषयी त्यांच्या तिघांकडूनही ऐकूयात. तर सुरुवात करूयात आपण गोखल्यांकडून. मी बालगंधर्व परिवार ज्यांनी आज विद्याधर गोखले जन्मशताब्दी वर्षाचं औचित्य राखून या कार्यक्रम इकडे आयोजित केला त्याबद्दल मनापासून आभार मानतो. त्यानंतर मला अजून एक विशेष कौतुक करावं असं वाटतं की मी देखील ही चित्रफित आज पहिल्यांदा बघितली आणि मला खरंच कौतुक करावं असं वाटतं की एवढ्या थोड्या अवकाशामध्ये एवढी दर्जेदार चित्रफित, दर्जेदार जवळपास सगळेच विषय त्यांनी कव्हर केलेले आहेत. सगळं बोलणं झालेलं आहे जवळपास, महत्त्वाचं काही मिस केलेलं नाही. जुन्या फिल्म्सवरती संस्कार करून, साऊंड क्वालिटी सुधारून, परफेक्ट एडिटिंग करून ज्या व्यक्तीने तयार केली त्याचे आभार आणि कौतुक मानल्याशिवाय मला राहत नाही. आणि ती व्यक्ती म्हणजे ज्ञानेश पेंढारकर. अतिशय छान अशी चित्रफित केलेली आहे. त्यामुळे आता एखाद्या शिबिरामध्ये जाऊन शिकवावं लागत नाही. नाट्यामध्ये कसं खेळीमेळीचं वातावरण असलं पाहिजे. सहकलाकारांबरोबर आपण असं राहिलं पाहिजे, तसं राहिलं पाहिजे. त्यांनी कलेवरती परिणाम होतो वगैरे असं कोणाला लेक्चर द्यायची गरजच नसायची. कारण ते वातावरणच घरेले असायचं. प्रश्नच येत नाही. पेंढारकर आले, शिलेदार आले, ते घरी जेवायचं आणि घरीच राहायचं ठरलेलंच आहे. त्यासारखं सगळं असायचं. मग कुटुंबासारखं असलं म्हणजे कौटुंबिक नाते निर्माण होणारच. अजून काय, त्यामुळे वेगळं काही करावं लागलेलं नाही. आणि त्यामुळे ते खरीखुरी जुळून आलेली कौटुंबिक नाती जी असतात ती इतक्या वर्षांनंतर देखील अशी कौटुंबिक रीतीने जागृत राहतात आणि जागी राहतात, टिकून राहतात. क्या बात. कारण ती इकडनं जन्माला आलेली नाती असतात. आणि आमच्या अण्णा जे काय म्हणायचे ते जे काय करावं माणसाने ते इकडनं करावं. कुठलंही काम असू दे, त्याचं कुठलाही व्यवसाय असू दे, कपडे शिवायचे असू दे, चप्पल शिवायचं असू दे, कुठलाही असू दे, इन्शुरन्समधलं असू दे, त्यांनी इकडनं केलं पाहिजे. आणि इकडनं जर का काम केलं तर नटेश्वर परमेश्वर त्याच्या पदरामध्ये यशाचं माप टाकल्याशिवाय राहत नाही. श्रद्धा होती आणि आपण आपलं करत जायचं. अपेक्षा करायची नाही कोणत्याही गोष्टीची. करत जाओ. तुमच्या हातनं होतं ते होत जातं. तुम्ही प्रामाणिकपणे करत जा. तिथे मग तुम्हाला जयराम पंतांसारखे गुरु भेटतील. अण्णा पेंढारकर म्हणजे तर काय विचारायची सोयच नाही. सख्या भावापेक्षा वरतान नातं. अण्णा पेंढारकर, रामभाऊ मराठे, विद्याधर गोखले. मी असं म्हणेन नाही की असं म्हणतात ना एकमेकांचा विषय एकमेकांपासून पान हलत नाही. तसं नव्हतं. हे तिघे भेटले की फक्त पानं चालायची. एवढं सगळे पानबाज होते, असे पानं. सो सगळे ती नाती अशी जुळून आलेली नाती होती. त्यामुळे ते टिकून राहतात आणि राहतील. आजही आम्ही एकत्र करतो. आजही मी आता गेल्या वर्षी केलेल्या 2-12 वर्षापूर्वी केलेल्या पिक्चरला तिने ज्ञानेशचंच म्युझिक आहे. अजूनही नाटकाला ज्ञानेशच आहे. दुसरं नाव डोळ्यासमोर येतच नाही. काय करणार त्याला आता. असं आहे. मला वाटतं अर्धवधिक यांनी सगळं सांगूनच टाकलेलं आहे. गोखलेंना आम्हाला घरी कधीच परके वाटले नाही. कधी फोन आला, अरे मी घरी येतोय जेवायला, मग घरी येणं, गप्पा मारणं. अजून आपण मेन विषयाला आलेलो नाही आहोत. येऊ हां. तर मला वाटतं की वेगळाच ऋणानुबंध आहे आणि अजूनही आमच्यात तसाच आहे. म्हणजे हा जेवढा हसकर खेळकर आहे तेवढीच लताताई एकदम कणखर आहे. नंतर खूप मजेत, खूप छान राहतो. आणि मला वाटतं की पूर्वी ते हे आमचं जे ऋणानुबंध आहे किंवा रिलेशन आहे, मतभेद हा वेगळा भाग आहे. अगदी की ह्याचे विषय मतं मला पटतील, माझी मतं यांना पटतील, ही गोष्ट वेगळी आहे. पण जी अटॅचमेंट आहे ना ती कुठे दूर झालेली नाहीये. उलट चांगली मैत्री तीच जी मतभेदांसह असते. एकमेकांचे भक्त होण्यामध्ये काही खरं नातं राहत नाही. आणि गोखलेंची एक गोष्ट बघितली, जसा कृष्ण हा सर्वांना त्या काळात म्हटलं जायचं की कृष्ण आमचा आहे. गोखले अण्णा हे व्यक्तिमत्व असं होतं की सगळ्यांना वाटतं ते आमचे आहेत. ते लहानाशी लहानाप्रमाणे वागायचे, मोठ्याशी मोठ्याप्रमाणे. म्हणजे जशी व्यक्ती समोरची असेल तसं ते वागायचे. आमच्या कॉलेजमध्ये येऊन त्यांनी
संस्कृतवरती व्याख्यान दिलं. मी घाबरलेलो, पण थोड्या वेळानंतर त्यांच्या लक्षात आलं, त्यांनी पलटलं ते व्याख्यान आणि सगळ्या पोद्दार कॉलेजचा मॉब होता, त्यांना आपल्या हातात ओढून घेतला मी पाहिलेला आहे. त्यामुळे नुसतेच आमच्याशी नाही तर संपूर्ण जगाशी म्हणून त्याचा ऋणानुबंध होता. खरंय खरंय. उल्लेख झाला की अत्यंत जिगरबाज आणि अत्यंत रसिल व्यक्तिमत्व असल्याने स्वाभाविकच तो गुण त्यांच्यामध्ये असणार की सगळ्या माणसांना आपलंसं करून घेणं. लता ते तुम्ही काय सांगाल? अण्णांच्या घरी जाऊन मी लहानपणी राहिलेली आहे, त्यामुळे शुभदाचं आणि माझं जरा जास्ती आहे. शुभदा म्हणजे शुभदा दादरकर, अण्णांच्या कन्या. हां, तर तिला चिडवायला जरा मजा येते. विजयला जरा दचकून चिडवावं लागतं. म्हणजे त्यांनी म्हणायचं की तुम्ही कणखर आणि तुम्ही म्हणायचं की या गोष्टी मला विश्वास नाही ते दाखवते. वंदनाला अशी विनंती आहे की जरी आज अण्णांसंबंधी बोलायचं असलं तरी सर्वात शेवटी तिने विजयला प्रश्न विचारावा, नाहीतर तो आम्हाला काही बोलायला देणार नाही. म्हणून मी वेळ विचारून घेतलेली आहे. अण्णांकडे गेल्यावरती म्हणजे अण्णांचं सगळ्या मुलांवर असं आपल्या घरातल्या मुलांसारखं लक्ष असायचं. वाटलं की हिला काहीतरी लिहायला आपण शिकवावं. त्यांनी मला 2-3 कल्पना सांगितल्या आणि त्याचं संवादात रूपांतर करून दाखवलं. असं करून घेतलं आहे माझ्याकडनं त्यांनी. एवढंच नाही तर आपण आपली करिअर कशी निवडली ते पण त्यांनी फार सुंदर सांगितलं आहे की पदवी घेतल्यानंतर आपण काय करायचं, कशात करूया आपण काय. तर म्हणले शेरोशायरीची आवड आहे, संस्कृत अभ्यास आहे, तेव्हा संगीत नाटक हे आपण ठरवूया. आणि त्यांना तशी संगीतात गती नव्हती, आवडायचं पण जे आपण म्हणतो शास्त्र समजतं ते नव्हतं समजतं. त्याच्यावर त्यांनी ज्या युक्त्या काढल्या त्या तुम्हाला ऐकायला आवडतील. नक्कीच. मैफलीला जायचे, हातात पंखा ठेवायचे आणि वारा घ्यायचे. समेत हल्ली तर समेला दिला पंखा, नाही तर वारा घेतला असं. मग संगीत कलाकारांचं त्यांचं एवढं निरीक्षण असायचं की ते काय बोलतात, कसे बोलतात हे त्या माणसाला कळणार नाही, इतक्या खुबीने बघायचे. आणि साधारण सगळे कलाकार आपली साधना, निष्ठा, कलाकारांबद्दलच्या भावना याबद्दल जास्ती बोलतात. त्या एका मैफलीत कुमार गंधर्व म्हणाले, राग बनाये नहीं जाते खुद बनते है. अण्णांना ते वाक्य आवडलं. लगेच त्यांनी बसच्या तिकिटावर लिहून ठेवलं आणि ते आपल्या बॅगेत ठेवलं आणि ते त्यांनी रूपमधीमध्ये वापरले. कलाकार गाण्याच्या ह्याच्यातच बोलतात अशा याने. असं त्यांचं ते निरीक्षण असायचं. आणि ते सांगायचे तुम्ही अभ्यास कसा करणार, संगीत नाटक लिहायचा बघा, सगळ्यात सोपं आहे. त्याला हिशोब करा. मुख्य नायक 4, 2 नायक, 2 नायिका, 2 उपनायक, असं ते सगळं गणित करून त्यावेळेला 4 तासाचा काळ असायचा आम्हाला नाटक करायला. आणि त्यामुळे या गाण्याला 7 मिनटं, या गाण्याला 7 मिनटं, बघा झाली की नाही. इथे 1.5 तास गेला, अर्धा तास इंटरवलला द्या. आपल्याला फक्त 1 ते 1.5 तासाचं कथानक लिहावं लागतं. तर ती गोष्ट तुम्ही जुळवून आणा. हे असं सगळा त्यांनी हिशोब सांगितला. पण नाटक लिहिताना मुख्य गोष्ट कुठली हे नाही सांगितलं, हे नाही सांगितलं. ते नंतर आम्हाला ओळखायला यायला लागलं की गद्य आणि पद्य ह्याच्यातला जो एक मधली रेषा असते ती कशी साधायची. गद्यातलं गाणं ज्याला समजतं तो संगीत नाटकात होऊ शकतो. क्या बात है, क्या बात है. आणि त्याच्याकडे लक्ष द्या. निमित्ताने माहिती म्हणून देण्यासारखी म्हणजे आता लताने सांगितलं की संगीत नाटक हा प्रांत निवडला, पण मुळात नाटक हा प्रांत कसा निवडला, संगीत नाटक बाद में क्यों बात है. चलो, आश्चर्य वाटेल कोणालाही. म्हणजे आत्ताच तुम्ही म्हणालात की मतभेद असतात जवळच्या माणसांमध्ये देखील, तसंच काहींच्या परस्ताना सर्वात प्रथम अण्णांना तेंडुलकरांनी सांगितले की गोखले तुम्ही नाटक लिहिण्याचा प्रयत्न करा, तुमच्यामध्ये नाट्य लेखनाचा गुण आहे. म्हणजे मूळ तेंडुलकर एक कारणीभूत ठरलेला माणूस आहे. कमती असतं बघा. खरंय.
आणि हे त्याच काळात शक्य होतं. लाईक्सचा जो जमाना आहे ना, काहीही पाहिलं की फक्त अंगठा उठवायचा की झालं. याच्या पलीकडे आपलं त्याच्याशी आतड्याचं नातं नसतं. हे आतड्याचं नातं ज्यांच्यामध्ये होतं, अशा पिढीत ही सगळी माणसं वावरली, त्या काळात वावरली, त्यामुळे ह्यांच्यापर्यंतही ते झिरपत आलं असं आपल्याला दिसतंय. मला हेच विचारायचं आहे की तुम्ही जे म्हणालात की आम्ही लहानपणापासून या सगळ्या मोठ्या मंडळींच्या बरोबर वाढलो किंवा त्यांच्या सावलीत वाढलो, पण तरीही तुम्हाला सगळ्यांना स्वतंत्रपणे फुलायला, तुमच्या कलागुणांना विकसित करायला उत्तम वाव या सगळ्या वातावरणामध्ये मिळाला. ते कसं काय घडलं? पुन्हा एकदा जाहीर करतो, आधीच केलेलेच आहे की आज इथे मी जे बसायला लायक आहे हे फक्त न फक्त गोखले अण्णा परिवार, म्हणजे यात विजयपर्यंत मी म्हणेन, शुभदाताई पण होऊन गेल्या वर्षी म्हणजे आहेत, विजय लहान आहे त्यांच्यापेक्षा म्हणून. गोखले अण्णांनी मला पहिल्यांदा म्हणजे त्या काळामध्ये त्या नाटक वाजवण्यासाठी म्हणजे 1985 साली हे बालगंधर्वांचं जे आता मंदिर आहे तर त्यांची जन्मशताब्दी झाली. गोखले अण्णांनी गोष्ट चांगली केली होती त्या काळात की ज्या ज्या मोठ्या मोठ्या कलाकारांच्या जन्मशताब्द्या होत्या त्या रंगशारदेतर्फे त्यांनी सादर केलेले होते. वेगवेगळी नाटकं म्हणा, बालगंधर्वांच्या वेळी आणि बालगंधर्वांचा इतिहास त्यांनी नाटकांबद्दल त्यांनी प्रवेश वगैरे केले होते. त्यावेळी 1985 साली गडकरींच्या जन्मशताब्दीमध्ये गडकऱ्यांचं एक न प्रकाशित झालेलं नाटक होतं गर्व निर्वाण. पुढे त्या नाटकावरून पुण्यामध्ये वाद झाला की हे आम्ही आणलंय, तर आत्ता ही जागा आता मी सांगतो, 1985 साली गोखले अण्णांनी गर्व निर्वाण हे रंगशारदेतर्फे प्रथम नाटक आणलं होतं. पुण्यातल्या एका संस्थेने ते आत्ता आणलेलं नाहीये. त्याचं दिग्दर्शन माझ्या वडिलांनी भालचंद्र पेंढारकरांनी केलेलं, संगीत पण त्यांनीच केलेलं होतं आणि त्याचं संकलन जे होतं, एवढं ताडं पुस्तक होतं, ते गोखले अण्णांनी केलेलं होतं. आणि त्या काळामध्ये त्याचे जवळजवळ 70-75 प्रयोग केले होते गोखले अण्णांनी. त्यामध्ये मधुवंती दांडेकर होत्या, त्यांचा आत्ता मुलगा गेला केदार, तो पण त्या नाटकामध्ये होता. शुभदाताई होत्या त्या नाटकामध्ये. मी ऑर्गन वाजवायला होतो आणि गोविंदराव आणि मकरंद कुंडले हे ऑप्शन असताना सुद्धा नवीन मुलांना चान्स मिळावा, त्यांना ते पुढे व्हावं म्हणून त्यांनी मला बसवलं. आणि एक गोष्ट सांगतो तुम्हाला, उद्या प्रयोग आहे. आदल्या दिवशी मला अण्णा म्हणाले, ज्ञानेश तुझा ऑर्गन नीट वाजत नाहीये, उद्या गोविंदराव वाजवते. बाहेर डोळ्यात पाणी चाललं एकदम, कारण 2.5 महिने जवळजवळ आम्ही 2-2.5 महिने तालीम करत होतो. मी आईला सांगितलं तर आईने गोखले अण्णांना फोन केला. गोखले अण्णांनी अण्णांना फोन केला, म्हणे की आता असं मला कळलं की तुम्ही गोविंदराव. तर अण्णा हो, तो ज्ञानेश वाजवत नाहीये नीट. म्हणजे तुम्हाला तुमच्यासारख्याला 2 महिने लागले, तो नीट वाजवत नाहीये ते. गोखले अण्णा बोलले तिकडे. थोडे नाही, ते नाही होते. उद्या जर ज्ञानेश नसेल तर मी प्रयोग सगळे रद्द करतो. हे म्हटल्यानंतर अण्णा म्हणाले ठीक आहे, वाजवते, माझं काही म्हणणं नाही. मी प्रयोगासाठी म्हणतोय, मी स्वतःवर पण दयामाया दाखवत नाही. म्हणजे तुम्ही तुमच्यावर दाखवू नका, मुलावर दाखवा, कारण काल आत्ता जर तो ढासळला तर पुढे कधीच येणार नाही. आणि त्यानंतर मला वाटतं रंगशास्त्रीचे जेवढे कार्यक्रम जे जे काही असतील ते सातत्याने मला वाजवायला दिले. म्हणजे गोविंदराव, कान्हेरे आणि मकरंद कुंडले हे ऑप्शन असताना सुद्धा त्यांनी नवीन प्रत्येक नाटकात नवीन लोकांना देणं चान्स, मला वाटतं की हे खूप मोठं कार्य त्यांनी केलेलं आहे. बालगंधर्वांच्या शताब्दीमध्ये अमरावतीला संध्याकाळी 5ला मला 2 नाटकं कार्यक्रम वाजवायचे होते. ज्ञानेश वाजवणार, गोविंदराव वाजवणार नाहीत. आणि जेवढे संगीत नाटकातली मंडळी होती ना, त्या दिवशी त्या अमरावतीच्या कार्यक्रमाला सगळे होते. आणि संपूर्ण कार्यक्रम मला म्हणायचं की संगीत करायला त्यांनी दिलं, नंतर यांनी दिलं. त्यामुळे गोखले परिवार हे नुसते म्हणजे गोखले अण्णा नुसते नाही, तर त्यांची मुलं सुद्धा त्यांच्याच पायावर, म्हणजे आपण म्हणतो की पावलावर पाऊल टाकत पुढे चाललेले आहे. मला वाटतं की मदत करणं, कोणाला नाही म्हणणं, म्हणजे नाही म्हणायचंच नाही. हा आत्ता शिकलं नाही म्हणायला थोडं, पण हा नाही म्हणूच शकत. म्हणतो मी नाही म्हणणार आहे, अरे काय नाही, मी घेतलं हो, जाऊ दे रे. अक्षय हा बोलतोय, गोखले अण्णांचीच आठवण होते. ते कोणाला नाही म्हणू शकायचं. मदत करणं, मग स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष देणं नाही, काही नाही. ध्यासच एक प्रकार. अजून एक गंमत मला सांगावी. ज्ञानेशचं लग्न शुभदाने लावलंय.
जाऊ दे, एवढं अंतर्गत नको जायला. ऋणानुबंधाच्या गाठी ऋणानुबंध असं आहे की माझ्या लग्नाच्या वेळी बायकोचं सासू सासरे शुभदायी श्रीकांत. लताताई, तुम्ही काय सांगाल या शब्दसुरांच्या नात्याबद्दल आणि गोखले अण्णांनी आणि पेंढारकरांनी सुद्धा ज्या पद्धतीने मुलांकडे पाहिलं, मुलांना आत्मविश्वास दिला, उभं केलं, त्याबद्दल? म्हणजे आमच्या आईवडिलांनी आमच्यावर कसे संस्कार केले हे की अण्णांचं तर ठाऊक आहे, लोकांनाही माहिती आहे, कारण तुमचं कुटुंबच सगळं संगीत नाटकामय झालेलं होतं. पण गोखले आणि पेंढारकर या कुटुंबियांच्या अण्णांची एक विषयी वेगळी आठवण सांगते. सुवर्ण तुला नाटकामध्ये छोटा गंधर्वांचं संगीत होतं, आणखीन आई होती सत्यभामा. तर त्याच्यामध्ये येतील कधी यदुवीर हे एक गाणं केलेलं होतं आणि ते गुणकौस रागात होतं. आणि अण्णांना चिंता वाटली की एवढं ठाय लईचं गाणं प्रेक्षकांना आवडेल का. तेव्हा छोटा गंधर्व आई यांनी सांगितलं, आपण ऐकून तर बघा, मग सांगा. आणि त्या गाण्याला आईला खूप सुंदर दाद मिळाली आणि त्याचं अण्णांना फार आश्चर्य वाटायचं की असं कसं, म्हणजे लोकांना घाई हवी असं वाटतं, तर हा इतका ठहराव त्यांना कसं काय आवडतं हे पटवून घ्यायचं. आणि हां ओके. नाही, पण हे तुमच्यापर्यंत किंवा आत्ता ह्यांनी जशी आठवण सांगितली की लहान वयामध्ये संधी देणं आणि आत्मविश्वास वाढवणं, अशा प्रकारचा काही अनुभव तुमच्यापाशी आहे का? अण्णांनी मला नेहमीच त्यांच्या नाटकामध्ये घेतलं. रणदुंदुभी करायचं होतं हिरवा मंगळराव जोशी, आणि त्यावेळेला अण्णांनी मला मुद्दाम बोलावून घेतलं. मुंबई कॉलेज चालू होतं माझं, त्यामुळे थोडं कॉलेजच्या ह्या फॉर्मॅलिटीज म्हणजे पुऱ्या करून मग मला जायला लागायचं. तर त्या ह्याच्यामध्ये मला त्यांनी खूप मोठं काम असं सांगितलं की तू वाक्यांवर लक्ष दे, अर्थांवर लक्ष दे, आणखीन हे जे आपण काम करतो आहे त्यामध्ये वीररस आहे तो प्रधान ठेवायचा आहे. तर ते नागपूरहून त्यांनी जोगना बोलवलं होतं आणि त्यांचं नीट ऐकून घे आणि ठर. आणि फार मला त्यांनी प्रोत्साहन दिले त्यावेळेला. दुसरं नाटक जे त्यांचं होतं उधळीने घ्या. नाही, पण मुळात रणदुंदुभीमधलं लताची तेजस्विनीची भूमिका हे मी बघितलेल्या भूमिकांमध्ये सर्वोत्तम भूमिका आहे. वा वा. रणदुंदुभीमध्ये ती गाडी देखील परवा जगी होती त्याच्यामधल्याच गाडीला परवा वगैरे एवढं खणखणीत वीर वामनराव जोशींची भाषा लता बोलायची की कमाल होतं, कमाल. आजकालच्या मुलांच्या शब्द बोलायचं कमाल. तसं मी लता बघितलेलं आहे. जस्ट एका गोष्टी अशा या अनुषंगाने नोट करून ठेवायच्या होत्या, जसं तेंडुलकरांचं बोलत असायचं आहे. नाही, खरंच हे उपकार मला अण्णांमुळेच मिळाले. काय माहिती ना, अजूनही आम्ही नवीन पिढीला पुढे आणण्याचं जे अण्णांचं आहे ना, आज म्हणून मी जन्मशताब्दी वर्षामध्ये म्हणजे काय अण्णांच्या नाटकावरती माझा जीव नाही, प्रेम नाही, माया नाही, लोभ नाही, मोह नाही, मला ती नाटकं आपलीशी वाटत नाही, हा मुद्दा नाही आहे. परंतु या जन्मशताब्दी वर्षामध्ये बरं हक्काचा प्रश्न नाही, सगळे हक्क आपल्याकडे आहेत, सगळे आम्ही लोक आहोत करणारे. पण म्हणून मी मंदारमाला करणाऱ्यांचं मी कुठेही म्हणत नाही, करणाऱ्यांनी चांगलेच केलेले आहेत नाटकं. परंतु आज कुठल्याही आम्ही पंडितराज म्हणा, मंदारमाला म्हणा, कुठल्याही किंवा अण्णांचं जुनं नाटक सहज करू शकलो असतो. पण मग ते अण्णांना खरी आदरांजली झाली असती का? वर्षानुवर्ष पुनरुज्जीवितच करत राहायचं, हा संगीत रंगभूमीने वासा घेतला का? संगीत रंगभूमी स्वतःला लेबलाइज केलाय का की आणि 30-30 नाटकं करायची का? म्हणून मी नवीन नाटकं वाचली. सध्या मी सेन्सॉर बोर्डावरती अध्यक्ष म्हणून असल्यामुळे संगीत अनफॉर्च्युनेटली मला तिकडे नाही मिळालं, पण मला एक नाटक वाचनामध्ये आलं, त्याच्यामध्ये थोडं मॉडिफिकेशन करून म्हटलं इसका कुछ बात बन सकता है, बनेल असं जेव्हा वाटलं तेव्हा नवीन लेखक मी नाही, नवीन दिग्दर्शक, नवीन संगीत दिग्दर्शक, 6च्या 6, 7पैकी 6 नवीन कलाकार, सगळे कॉलेजमधले नवीन वादक, नवीन वाद्य, नुसतं ऑर्गन तबल्यापुरते मर्यादित न राहता त्याच्या पलीकडे जाऊन वेस्टर्न कल्चरचं एक फ्युजन टाईप नवीन पद्धतीचं संगीत नाटक, तर सगळं नवीन करण्याचा प्रयत्न केला आणि अण्णांना खरी आदरांजली वाहण्याचा प्रयत्न केला. जरा प्रेक्षकांसाठी नाटकाचं नाव पण सांगा ना, कोणतं नाटक? डबल लाईफ. पण मला असं वाटतं की अण्णांना
खरी जर आदरांजली व्हायची असेल तर ती विजयने एक नाटक लिहू. मी लिहिलं होतं, एका काळजाची गोष्ट लिहिलं, नंतर मला काही कारणाने लिहिलं झालेलं नाही आहे. यानं मी चक्क म्युझिक थेरपी हा विषय घेऊन मी नाटक लिहिलेलं आहे. त्याचे 48 प्रयोग झाले. हा. कारण स्वतः अण्णांनी सुद्धा जुनी नाटकं न करता संगीत रंगभूमीचं पुनरुज्जीवन करायचं तर नवीन नाटकं लिहून केलं. तेव्हा पुनरुज्जीवन हे फार झालं, महत्त्वाचं. जुनं देखील केलं. केलं, पण नवा जुनाचा सुरेख संगम संगम केला. साधला त्यांनी. अगदी बरोबर आहे. आणि मला इथे आपल्या सगळ्यांना सांगायला 60मध्ये पाठोपाठ 2 दिवशी त्यांनी पहिल्या दिवशी पंडितराज जगन्नाथ आणि दुसऱ्या दिवशी सुवर्णतुला ही 2 नाटकं रंगभूमीवरती आणली. केवढा आत्मविश्वास असेल बघा तुम्ही. आणि आत्ता यांनी हक्काची आणि या सगळ्या गोष्टींबद्दल थोडासा उल्लेख जागतिक केला. विक्रम असावा हा. एखाद्या नाटककाराचे लागोपाठ 2 दिवस 2 सणसणीत नाटके येतात आणि ज्याच्या पुढे हजारोनी प्रयोग होतात. अगदी बरोबर आहे. तर त्यामुळे तीही एक महत्त्वाची गोष्ट. पण आत्ता तुम्ही ज्या थोडंसं असं आमच्याचकडे हक्क वगैरे असं बोललात, मला तुमच्या तिघांची एक गंमत वाटते की तुम्ही तिघांच्याही कुटुंबाची स्वतंत्र नाट्यसंस्था आहे आणि तरी तुमच्यामध्ये अशा प्रकारची स्पर्धा नव्हती का त्या काळामध्ये? कुतूहल म्हणून विचारते. नव्हती हे कळतंच आहे, कारण इतकी एकमेकांच्या बरोबर सगळ्यांनी कामं केलेली आहेत आणि कमी तिथे आम्ही अशा पद्धतीने एकमेकांना मदतही केलेली आहे, तर ती नसणार. पण हे कसं काय राखू शकलात? कलेला महत्व दिलं की स्पर्धा वगैरे विषय डोक्यात देखील येत नाही आणि येऊ नयेत. आजच्या काळात देखील कारण सगळी उत्तम चालणारी नाटकं होती. कधी ती ललित कला दर्शनी केली, कधी रंगशारदाने केली, कधी मराठी रंगभूमीवरती आली. तर ह्या खर कौतुक वाटावं आणि आपण सगळ्यांनी त्याच्यातून काहीतरी घ्यावं अशा प्रकारचं हे उदाहरण आहे असं मला वाटतं. आता थोडंसं आपण अण्णांच्या संगीत नाटकांकडे येऊयात. कारण 16 नाटकं अण्णांनी एकूण लिहिली, त्याच्यातली सर्वात जास्त संख्या संगीत नाटकांची आहे. आणि आत्ता उल्लेख झाला त्या सुवर्णतुला, पंडितराज जगन्नाथची तर एक आठवण अशी पण आहे ना की पंडित नेहरूंनी थोडा वेळाकरता येतो असं सांगून संपूर्ण प्रयोग त्या नाटकाचा पाहिला. ते जरा सांगता? नाही सांगेल, पण पंडितराज जगन्नाथ हे नाटक म्हणजे एक मैफिल होती, दुसरं काही. आणि अण्णांच्या 1-1.5 तास वगैरे तो अंक चालायचा. पहिला अंक उर्दू आणि संस्कृतची वगैरे जी जुगलबंदी होती ती 1-1.5 तास चालायची. आणि नृत्य पण त्याच्यामध्ये त्यांनी त्याच्यामध्ये आणि लोकांना कळेल अशा भाषेमध्ये सवाल जबाब होते. तेव्हा लोक दे यूज्ड टू एन्जॉय, इन्व्हॉल्व व्हायचे लोक. खरोखर देख उस हुस्न वाली की कमर क्या खूब है पतली. सवाल आहे, देख उस हुस्न वाली की कमर क्या खूब है पतली, कोई बताए मुझे हुई है क्यों कमर पतली. पंडित मनसूर खाच्या सवालाला पंडितराज सहज उत्तर देतात, त्या रमणीची कटिका बारीक. त्या रमणीची कटी का बारीक, त्या रमणीची कटिका बारीक. सवाल असया साधे उत्तर, रोज भारे कष्टी झाली म्हणून बनली कंबर बारीक. असं त्याच्यामध्ये गमती खूप होत्या. आणि हे भाषेवर प्रभुत्व असल्याखेरीज शक्य नसतं. शब्दांचे अर्थांची गंमत ही समजून घेऊन मांडणं. खरोखर संस्कृत आठवलं की उर्दू आठवलं की त्याच्यावर संस्कृत होणार. हा व्यवहारात देखील त्यांचा स्वभाव तसाच होता. नॉर्मल, नॉट ओनली नाटक, आमच्याशी एरवी बोलताना वगैरे देखील उदाहरणं देताना देखील मराठीमध्ये काहीतरी सुनावलं तर उर्दू शेर ऐकवणारच. पंडितराज नेहरूचा किस्सा ज्ञानेश जास्त माहिती आहे. मुळामध्ये या नाटकाचं नाव पंडितराज जगन्नाथ नव्हतंच, जगन्नाथ पंडित हे नाव होतं. आणि हे नाटक म्हणजे अण्णाने ज्या डायऱ्या लिहिल्या आहेत 1958 सालापासून ते जून 60 सालापर्यंत गोखले यांना हे नाटक लिहितच होते. त्याच्या अगोदर हे नाटक येण्या अगोदर दुरितांचे तिबरे जाव या नाटकावरती गोखले यांनी लोकसत्तेमधून प्रचंड टीका केली होती. परिणाम इतका झाला की 12व्या प्रयोगानंतर हे नाटक बंद पडणार होतं. लोकच नाही समोर, इतका इम्पॅक्ट त्या लेखाचा झाला होता. त्याच्यानंतर काही चमत्कार घडले आणि 13व्या प्रयोगानंतर जे नाटक सुरू झालं ते शेवटचा अण्णांनी 2003 साली शेवटचा प्रयोग केला 58 सालापासून. तर त्याच वेळी पंडितराज जगन्नाथ हे नाटक लिहिलं गेलं आणि गोखले अण्णांनी मामा पेंडसेंना विचारलं की हे मी नाटक लिहिलेलं आहे, हे कोणाला देऊ? तर मामा पेंडसे म्हणाले की एकच व्यक्ती भालचंद्र पेंढारकर. पण ते म्हणतात हो त्यांचं नाटक मी पाडलंय, म्हणजे मी जबाबदार ठरलेलो जवळजवळ,
ते घेतील का? पण केलं तर तेच ते नाटक आणि मगाशी मी जे म्हणालो ना मतांतर ह्या गोष्टी वेगळ्या आणि ऋणानुबंध म्हणा किंवा एक चांगला समज हा वेगळा भाग आहे. अण्णांच्या डायरीप्रमाणे मे 58 साली गोविंदराव तळवळकर म्हणजे महाराष्ट्र टाइम्सचे संपादक त्यांना दुरितांच्या तीव्रताच्या प्रयोगाच्याच तिकडे गेले. तिकडे त्यांना पुस्तक म्हणजे स्क्रिप्ट दिलं, त्यावेळी काही हाताने लिहिलेलं असायचं. अण्णांनी वाचलं आणि त्याच्यात बदल करत 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 हे नाटक तयार झालं. 61 साली यशवंतराव चव्हाणांच्या मध्यस्थीने याचा प्रयोग होता दिल्लीला होता आणि त्या प्रयोगाला त्यात शेरशाही असल्यामुळे नेहरूंना बोलवण्यात आलं होतं आणि काही कारणास्तव ते नाटक म्हणजे नेहरू पोचू शकत नव्हते. तर यशवंतराव चव्हाण आले म्हणाले अण्णांना की 6ची वेळ आहे पण आपण 6:30ला सुरू करूया. अण्णा म्हणाले नाही, नाटक सुरूच करायचं वेळ. ते म्हणाले अहो तुम्ही काय पंतप्रधान आहेत भारताचे, त्यांना तुम्ही नाही काय म्हणताय? ते म्हणे आमची प्रथा आहे, मी करणार. आणि त्याप्रमाणे यशवंतराव चव्हाण ठेवून पळून गेली. कारण आता म्हणाले आता काहीतरी गडबड होणार आणि फेस करणं मुश्किल होतं. आणि सावन घनगर्जे यांचं गाणं सुरू झालं आणि पंडितजी आले. ते आल्यानंतर सगळं थांबले सगळे. अण्णा आले की शुरू आप लेट हो गया आपको तो शुरू पहिल्यापासून करू का? नाही है वहां से आप शुरू केली. गाणं सगळं संपलं. इंटरव्हलला पंडितजी आले आणि अण्णांना म्हणाले की तुम्ही माझ्यासाठी थांबला नाही. तर अण्णा म्हणाले की ज्याप्रमाणे मी कलाकार म्हणून या समस्त प्रेक्षकांची माझी बांधिलकी आहे किंवा तुमची पंतप्रधान म्हणून अख्ख्या भारतातल्या लोकांची बांधिलकी आहे, तशी या माझ्यासाठी वेळ काढून तिकीट काढून आलेल्या व्यक्तींची कला म्हणजे रसिकांची माझी बांधिलकी आहे. त्यामुळे त्यांना हे त्यांचा वेळ आयुष्य घालवू नाही शकत. वेळ मायबाप प्रेक्षक म्हटलं जात होतं ना त्या तिने हे पाठ थोपटली. ऐसे कलाकार आहे तो मुझे नाटक देखना है. मग शेवटपर्यंत ते थांबून सगळ्या त्यांनी अपॉइंटमेंट कॅन्सल केल्या आणि संपूर्ण नाटक त्यांनी पाहिलं. वा वा, खूपच मोठी गोष्ट आहे ही, उभय पक्षी मला महत्वाची वाटते. आणि एक गंमत म्हणा, बाकी सगळे हिंदी म्हणजे अवाढव्य होतं. हमने म्हणजे काय आधी मनात वाक्यरचना. त्यामुळे गोखले अण्णा असल्यामुळे तिकडे अनेक गोष्टी सोप्या झाल्या. काय अण्णांना म्हणायचंय, काय मामा पेंडसेंना बोलायचं आहे. उसका उतर आता आहे ना, कोण आता काही नाही. अरे एकदा रेल्वेमध्ये कुठे प्रवास करताना अण्णा पेंढारकर त्याला जेवायला जाम वेळ लागायचा. मग अख्ख्या दुनियेचं जेवण झालं तरी पेंढारकरांचं जेवण संपायचं नाही. आणि त्या ठराविक गाडीतल्या लोकांना काय ते वेटर लोक त्यांना ते ताटं घेऊन द्यायला लागतात ना, त्यांचं ताट मिळायचंच नाही. असं काहीतरी भानगडी नेहमी व्हायची अण्णा पेंढारकर. तर त्याच्यावर काहीतरी भांडण झाला. तो हिंदी भाषेत होता. अण्णांना एकही शब्द बोलता आला नाही. फक्त स्वर हिंदी बोल. माणसाने काम केलं पंडित राजाचं. पण त्या लोकांनी पुण्यात येऊन मला वाटतं कोणाकडनं तरी इकडून मार्गदर्शन घेतलं हिंदीचं आणि ते प्रयोग उत्तमच व्हायचा, प्रश्न नाहीये. पण ते गोखलेंना म्हणजे जर गोखलेंना ओळखायचं असेल संपूर्ण प्रतिमा त्यांची, गोखलेंना म्हणजे काय तर पंडितराज. मग त्याच्यामध्ये त्यांनी जी वाक्य लिहिलेली आहेत ना ती पुढे आयुष्यात तसे जगलेले आहेत. ते ज्यावेळी त्यांना लोकसत्तेमधनं म्हणजे त्यांनी राजीनामा दिला तेव्हा त्यांनी एक वाक्य म्हटलं होतं त्या नाटकातलं की कविता विकणारा कंकाल शायर नाहीये मी. तिकडच्या तिकडे त्यांनी असं देऊन टाकलेला होता राजीनामा. ती गोष्ट खूप मोठी, आपल्याकडे वेळ नाहीये. होता धीटपणा होता तो संपूर्ण पंडितराज मध्ये उतरलेला आहे. त्यांची रसिकता म्हणा, त्यांच्या देवावरची श्रद्धा म्हणा, ते सगळं आणि स्त्रीचं वर्णन इतकं सुंदर गोखलेंना इतकं कोणीच केलेलं नाही संपूर्ण नाट्य. याच्यामध्ये एक सौंदर्य म्हणून आणि एक देवी म्हणून अशी दोन टोकं त्यांनी केलेली आहेत. लताताई, तुमच्याकडे अशी काही एखादी आठवण, किस्सा सांगण्यासारखा लोकांना? अण्णांचाच अर्थातच, गोखले अण्णांचा असणार पुष्कळच, पण एक मिनिट वर्णन पंडितराज मध्ये कसं केलंय याची झलक आला लक्षात आलं तर
विकेट पडली तर नाही मध्ये. नाही, मी आयत्या वेळी कधी सांगू नये कोणाला. पण असं असतं गंमत, याच्यामध्ये एक थोडा उपविषय आहे अगोदर सांगायला पाहिजे. म्हणजे या विषयाचा मेन उपविषय आहे खरा, जो मगाशी विषय निघाला पण जरा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. अण्णाच्या दृष्टीने संगीत नाटक काय होतं? बरोबर. संगीत नाटक म्हणजे मुळात काय की एक महाराष्ट्राचं एक अनन्यसाधारण वैशिष्ट्य आहे. अतिशय दर्जेदार अशा कथावस्तूला भारतीय रागदारी संगीताचे विविध गान प्रकार सहजतेने लगटलेले असतात किंवा कथानक आणि गायन, कथा आणि गीत हा प्रकार वेगळा करता येणं शक्य नाही. आणि जो प्रकार पाश्चात्य काय म्हणतात प्लेबॅक वगैरे या विजोड सिस्टीमपासून दूर आहे ते खरं संगीत नाटक. आता संगीत नाटक घेण्याचे पायंडे हे किर्लोस्कर, देवर, खाडीलकरांनी वगैरे घालून दिलेले आहेत. नमुनेदार संगीत नाटके आहेत. गाण्याची योजना कुठे असावी, गाणं किती लावावं, गाणं कसं लिहावं, गाणं कुठे यावं, प्रसंगात कधी यावं, गाण्याच्या कुठल्याही नाट्यमय प्रसंगाचा उच्चांक म्हणजे त्या प्रसंगात येणारं ते गाणं असावं. उगाच इकडे गाणं टाकलं म्हणून संगीत नाटक होत नाही. मी इकडे गाणं टाकतो, मी इकडे गाणं टाकतो म्हणून होत नाही. ते काय म्हणतात, मला थोडं डिस्टर्ब होतं समोर बोललं गेलं की या पद्धतीने ती गाणी कशी आली पाहिजेत. गाणी संवादरूपी चबुत्या. हां, अण्णांचे एक दुसरे गुरु केशवराव दात्यांनी म्हटलेलं आहे की संवादरूपी चबुतऱ्यावर गान शारदेची मूर्ती विराजमान व्हायला पाहिजे. वा वा. आणि तेच तत्व संगीत नाटकाच्या बाबतीत अण्णांनी जे पाळलं, जैसे चंद्र आणिक चंद्रिका, हर आणिक अंबिका, श्रीरंग आणिक राधिका एक रूप, तैसेची जेथे एकता नता, कथानक संवाद गीता, सहज लाभे तत्वता आनंददायी. साय जमते दुधावर, कळस विराजे मंदिरावर, तैसे हृदय सिंहासनावर, सहज जे शोभते ते हे मराठी नाट्य संगीत. अभिनय सुंदर रसवंत, अमृताते ही पैजा जिंके मनोहारी. वा वा. असली पाहिजे. ज्या विषयात तुम्ही विषय जो निघाला की वाक्याची बैठक म्हणजे काय, उदाहरणार्थ पंडितराजा विषय झाला तर कुठल्याही अण्णांच्या गाण्याचं उदाहरण देता येऊ शकतं. आता अनेक गाण्याची उदाहरणं देता येऊ शकतात. परंतु आता मग पंडितराजचा विषय निघाला, पण पंडितराजांनी बोलूया. पंडितराजमध्ये कथानक सांगत बसत नाही मी. क्ष बादशाह क्ष पंडितराजना सांगतात की और कुछ सुनाओ. मैफिल जिंकली पंडितराजांनी म्हणजे और कुछ सुनाओ, और कुछ सुनाओ म्हटल्यावरती पंडितराज और क्या सुनाओ. अजून तृप्त नाही का झाला तसे कितना क्या क्या सुनाओ, सब कुछ तो सुना बैठा मैं, अब और क्या सुनाओ. हा विषय काय राहिला आहे. इतक्यात त्यांची कन्या मंगला संस्कृती काम करायच्या, ते मस्तकावरती सुरई घेऊन येतात तिकडे लवंगिका. तर बादशाह सहज म्हणतो की मस्तकावर सुरई घेऊन असलेल्या माझ्या राजकन्याचं वर्णन करणारं एखादं फिल्पदी काव्य, फिल्पदी म्हणजे शीघ्र काव्य सुरू पंडितराज. पंडितराज असते खरं तर गाणं सहज जे प्रचंड गाजलेलं गाण्यानंतर लूक टाकला असता पेंढारकरांनी आणि गाणं म्हटलं असतं मदनाची मंजिरी साजिरी, गाणं सुरू होऊ शकत होतं. पण गाणं तसं सुरू होत नाहीत. आधी संवादरूपी चबुत्रा गोखलेले जात. ते म्हणतात की जहापणा मस्तकावर सुरई घेऊन उभी असलेल्या या मोहक आणि मुलायम राजकन्येचं वर्णन करायला तिच्यासारखी मोहक आणि मुलायम वाणी मी कुठून आणू. क्या बात. हे गौर गुलाबी लावण्य, हे मुसमुस्त मादक तारुण्य, हे आनितंबर होणारे केस कुरळे कुरळे, हे स्वप्नाडू डोळे गेरे काळे काळे, हे कुंदकड्यांसारखे नाजूक दात, हे कुंदकड्यांसारखे नाजूक दात, हे मेहंदी लावलेले नाजूक हात, ही भुवयांच्या धनुष्याची कमान, लाल चुटूक जीवनी लहान आणि छातीवरती गोल घुमटाची शान. अशा या रम्य सुंदरीला बघून मनात अनेक रम्य कल्पना येतात आणि असं वाटतं मदनाची मंजिरी साजिरी, मदनाची मंजिरी साजिरी, उषाचं तेव्हा ते टाळीने सुरुवात होतं. नंतर पहिली टाळी तिकडे येते, त्याच्यासाठी एवढा चबुत्रा महत्वाचा आहे. संगीत नाटकाचे हे काही नियम आणि निकष पाळले गेले पाहिजेत. नुसतं आप तुम सुनाव, बेटा तुम सुनाव, बेटी तुम सुनाव, ये सुनाव, ते असं संगीत नाटक आहेत की नाही.
खरं. अभिजातता ज्याला म्हणतो आपण, अभिजात, तर ती अगदी पुरेपूर अण्णांच्या नाटकामध्ये आपल्याला दिसते, अण्णांचं एक वाक्य जाणवते. मला सांगावं असं वाटतं. अण्णा म्हणायचे, बरं का रे विजय, आकाशात पतंग उडवायचा, त्या पतंगाची दोरी आपल्या हातात आहे, तर तो पतंग म्हणजे स्वैर कल्पना आणि तो दोरा म्हणजे वास्तव. गद्य आणि पद्यातला हा भेद आहे, तो संगीत नाटकाचा आहे. वा वा. शिरगोपीकरांच्या एका नाटकामध्ये अण्णांनी गीतं लिहून दिली होती शिरगोपीकरांच्या शैलीमध्ये, शाबास बिरबल शाबास. तो किस्सा जरा आपल्या प्रेक्षकांसाठी. गोखल्यांना आपण म्हणतो ना की नकला करतात लोक, तर गोखल्यांना कवीची किंवा लेखकाची उत्तम नक्कल करायचे. आमच्या ललित कलेची 3 नाटकं त्यांनी आणली, तिन्ही प्रसिद्ध झाली. पंडितराज जगन्नाथ, जय जय गौरीशंकर आणि बामनखाणी. ज्याच्या व्यतिरिक्त इतर जी नाटकं आली, म्हणजे आमचं कोणतंही ललित कलेचं नाटक आहे त्यात गोखले अण्णा नाही, त्यांचा सहभाग नाही असं झालेलंच नाहीये. नानासाहेब शिरगोपीकरांच्या सर्व नाटकांमध्ये आम्ही जेवढी त्यांची केली, शाबास बिरबल शाबास, गोकुळचा चोर, त्याच्यानंतर गीतागाती ज्ञानेश्वर, तर या सर्वांमध्ये गोखले यांचे पद आहे. त्यातलं शाबास बिरबल शाबास या नाटकाचं ज्यावेळी लेखन आणि काम चालू होतं, वसंतराव देसाई म्युझिक करत होते. गोखले अण्णांना बोलवण्यात आलं. एक झालं होतं, अण्णांनी लहानपणी मी खूप मस्ती करायचो, म्हणून सकाळची शाळा झाली, हिला माहिती आहे की अण्णा बरोबर मला घेऊन जायचे. त्यामुळे अनेक लोकांबरोबर अनेक जवळून पाहायला मिळालं. कळत काही नव्हतं मला, पण एवढं आता जाणवत आहे की सर्व मंडळी अतिशय साधी होती. ही मोठी एवढी आहेत हे आता कळते, त्यावेळी काही कळत नव्हतं. एकदा अतिशय साधी, शेजारी जरी बसले तरी हे शिरवाडकर काका आहेत का, हे कानेटकर काका आहेत का, या जयमलाताई आहेत का, साधं हे गाणारे आहेत, लेखक आहेत, कळणार सुद्धा नाही. एक वाक्य बोलायचे नशीब, हा ठीक आहे. तर मला म्हणायचं की त्या नाटकाच्या वेळी गोखल्यांना आले आणि वसंतराव म्हणाले, गोखले साहेब तुम्हाला दशावतारावरती गाणं लिहायचं आहे, मुखडा एका ओळीचा पाहिजे, कारण त्यावर क्लिक सीन आहेत, कपडे बदलून येणार आहेत मंडळी. ती एक रसना म्हणून ज्या बाई होत्या त्या दशावताराच्या वेगळे रोल करणार होते. तर गोखल्यांनी सांगितलं हां ठीक आहे, तर एक मुखडा फक्त एक ओळीचा पाहिजे. गोखल्यांनी कागद घेतला, तिकडच्या तिकडे त्यांनी काव्य केलं. तू योगेश्वर गीता सांगून तूच यशस्वी केला अर्जुन, फिरे सुदर्शन चक्र लखलखे, धर्माचा आधार श्रीहरी अपार किमयागार. श्रीहरी अपार किमयागार ही एक ओळ, आणि त्यांनी उलट केलं, कृष्णाच्या जन्मापासून करत करत ते म्हणजे ते कासवाचं काय म्हणतात ते मत्स्यकुर्म, हा कुर्मापर्यंत ते आले. उलट केलं तिकडच्या तिकडे. म्हणजे वसंतराव देसाई जे होते हे अतिशय दिलदार, वा वा असं मोठ्याने खदा खदा हसायचे, आणि त्यांनी येऊन मिठी मारली गोखले अण्णांना की माझं अर्ध काम तुम्ही सोपंच करून दिलं. आता सुवर्ण तुलाचं मी असं ऐकलं होतं की गोखले अण्णांनी गाणी दिली आणि छोटा गंधर्वांनी 1.5 दिवसात त्याच्या चाली केल्या असं मी ऐकलं, मला माहिती नाही. मी म्हणेन गाणी होती की त्याच्यावर चाल सुचलीच पाहिजे. असं काव्य होतं की त्यातच चाल असायची जगली. ह्याची सुद्धा अशीच आहे, काव्य करतो ना तर त्या काव्यामध्ये चाल असते. हा अशा सुमधुर आवाजात मला म्हणून दाखवतो काव्य तुझी, मग त्याच्यावर मला लगेच चाल सुचते. मग ते जे काम केलं म्हणायचं असं की काव्यामध्येच नाटकामध्येच नाट्य आणि काव्यामध्येच गाणं. नाट्यगीताचं ते वैशिष्ट्यच आहे, एका पुढे नेतं नाट्यगीत, दुसऱ्या बाजूला तुम्ही म्हणताय तसं त्याच्यात चाल स्वतःचीच लपलेली असते, त्यामुळे ती रंजक तर होतेच, आणि भावानुकूल असं ज्याला म्हटलं जातं, भावपरिपोष करणारी अशीही ती असायला लागते. त्याखेरीज इतका उठाव सगळ्या दृष्टीने येत नाही. आणि आत्ता तुम्ही उल्लेख करता आहात वसंत देसाईंचा, मला असं वाटतं किती दिग्गज माणसं एकत्र होती हो. उश्री काळ्यांसारखं नेपथ्यकार, वसंत देसाईंसारखे संगीतकार,
हे एवढे मोठे दिग्गज निर्माते दिग्दर्शक कमाल असणार आहे ते सगळं वातावरण आणि माहोल. आम्ही सगळेजण आत्ताच्या पिढीचे म्हणजे खरं तर आमचा जन्मही त्या काळात झालेला नव्हता जेव्हा या नाटकांचे पहिले प्रयोग म्हणजे 60चं दशक बरोबर ना, ही सगळी म्हणजे गाजवलंच ते दशक एका अर्थाने अण्णांनी, दोन्ही अण्णांनी, भालचंद्र पेंढारकर आणि गोखले अण्णा. तर ह्या सगळ्या काळाला दुसऱ्या अर्थाने संगीत रंगभूमीचा दुसरा सुवर्ण काळ असं म्हणायला काही हरकत नाही असं मला वाटतं. या निमित्ताने मला लताताई तुम्हाला हे विचारायचं आहे, कीर्तीताई तर आता नाही, पण स्वरसम्राज्ञी हे जे माय फेअर लेडीचं गोखले अण्णांनी रूपांतर केलं आणि रूपांतरसुद्धा नाही त्याला म्हणता येणार, मूळ फक्त थीम ज्याला आशयसूत्र असं म्हटलं जातं ते त्यांनी उचललं आणि एक संगीत गुरु आणि त्याची अतिशय गावठी गावरान म्हणता येईल अशी शिष्या ज्याच्यावरती नंतर पुलंनी ती फुलराणी हे पूर्ण रूपांतर केलं. तीच थीम घेऊन गोखले अण्णांनी जे नाटक लिहिलं स्वरसम्राज्ञी तेव्हा त्यांच्या डोळ्यासमोर कीर्तीताई होत्या. तर त्याबद्दल थोडंसं आम्हाला ऐकायला आवडेल. आम्ही लहानपणापासून त्यांच्या घरी राहायला जायचो. शुभदा आणि मी तर रामभाऊंच्या घरी जाऊन पापड लाटले. रामभाऊ म्हणजे राम मराठे. म्हणजे इतकं ते येणं जाणं होतं, त्यामुळे आमच्या खोड्या स्वभाव हे सगळं अण्णांना दिसायचं. त्यांनी कीर्तीला जे बघितलेलं होतं की स्वयंवर रुक्मिणी करते वगैरे वगैरे, तर ते म्हणले की ही गंभीर काम करते पण खरं ही खोडकर आहे. तेव्हा ते एक डोक्यात त्यांच्या रूप होतं आणि त्यांनी नानांना 4-5 कथानक ऐकवली. त्याच्यामध्ये हे स्वरसम्राज्ञी आणि मग नानांनी हट्टच धरला, नाना म्हणजे माझे वडील, हो हो, की स्वरसम्राज्ञी पाहिजे. ते त्यांनी लगेचच नाटक लिहिलं आणि नानांना विचारलं की तुम्हाला या बाबतीत कोणी असं नवीन संगीतकार चालेल का? नाना म्हणले आनंदाने. मग आमचे अभ्यंकर बुवा या संगीतासाठी आले. जे आमचा दुसरा फायदा आहे हा, आयुष्यभरासाठी आमच्या ज्ञानामध्ये भर पडणारे गुरुजी आम्हाला भेटले. आणि स्वरसम्राज्ञी हे जवळजवळ त्यांनी पण सजवलं आहे गाण्याच्या दृष्टीने. गाण्याच्या सगळ्या ह्याने किती वैविध्य आहे स्वरसम्राज्ञीमधल्या गीतांमध्ये. अगदी अगदी. आणि अण्णांची त्या सगळ्याला परवानगी असेल ते मला फार विशेष वाटतं. की असं नाही वाटत की माझ्या ताजमहालाला विटा लावतो, तसं नाही. हे आवडतंय म्हणजे या पण तेवढ्याच संगमरवरी आहेत असं अण्णांचं जे मत असायचं ते मला अतिशय छान वाटतं. त्याच्यात त्यांनी मला काम ठेवलं होतं ते त्या नायकाच्या बहिणीचं काम ठेवलं आणि कशी केली सदैव नाही माझ्या वाट्याला आलं असतं. मी कीर्तीला शिकवते असं. अच्छा. मी अण्णांना म्हटलं मला नाही हे काम करायचं आहे. काय काम आहे? अगं असं काय करतेस? मग तुला काय करायचं? काम नाही करायचं का? मग कीर्तीला काम द्यायचं म्हणजे लगेच त्यांच्या मनात जयराम शिलेला लता सगळ्यांच्या भूमिका तयार पण झाल्या. बरोबर. म्हणलं मला ते विचित्र गाणारी आहे ना ते काम करायचं. अगं ते काम फार थोडं आहे. म्हणलं नाही अण्णा मला तेच करायचं. माझा हट्ट पुरवला अण्णांनी आणि ती माझी फारच लाडकी भूमिका होती आणि मस्त करायचा तुम्ही त्या. मी फार शाळकरी वयात पाहिलंय ते. तेव्हा आई आमची पेटीची साथ करायला बसायची. थोरात आई वाटेल तसं मी बोलायची आणि छोटू का ते हे हसायचे, आई पण हसायची. आईला म्हणतो की जयमालाबाई तुम्हाला फार प्रॅक्टिस करायला लागेल. आई एकदा पण रागावली नाही, कधी पण तिला ते हसू आवडतच आलं नाही. अशी ती सगळी गंमत आणि स्वरसम्राज्ञींचं घडत गेलेलं नाटक. खरं. सकाळपासून तालमी महिनाभर तालमी केल्या. अतिशय सगळी पात्र इतकी त्याच्यात सुरेख बसली होती सगळी की त्या नाटकासाठी आमच्या आयुष्यात खूप कमी मिळाली आम्हाला. गोखले अण्णांनी आम्हाला स्वरसम्राज्ञी एका अर्थाने हो खरंच आहे. मी 2दा स्वरसम्राज्ञी केलं. एक कीर्तीताईंबरोबर केलं आणि एक त्याच्याबरोबर केलं. तेव्हा मी ऑर्गन वाजवलं होतं. त्यातले त्याची सॉलिलॉक्यू होती भल्या माणसं, ती ऐकण्यासारखी आठवते. भल्या माणसं ते फटका म्हणतात त्याला, फटका. आणि फटका असा फटका मारायचा टाळी पडलीच पाहिजे आणि आताही पडेल मला माहिती. पडेल नाही, पाठीवरती थाप पडण्यासारखं विसरलो तर.
म्हणजे कुठल्याही नटीच्या नादी लागू नकोस वगैरे असा सल्ला तो देतोय, जो अण्णांनी बहुतेक मला दिलेला असता. मी आयुष्यभर पाळला तो प्रचंड. हा, तर म्हणजे काय रे, या गोड गळ्याच्या कलावती असतात, सांभाळ. या गोड गळ्याच्या कलावती गळे पडूपणा ते तेवढे तरबेज असतात बरं का. म्हणून तुला सल्ला देऊन ठेवतो, भल्या माणसा दशलाखाची गोष्ट सांगतो, विसरू नको. कधी नटीच्या प्रेमामध्ये पडू नको, धडपडू नको. वरोवर जातो मेकअप सुंदर, वरोवर जातो मेकअप सुंदर, लाडिक लाडिक ते नखरे, मधुर हासणे मधुर बोलणे, कलावतीचे मुळी नखरे. नाटकात होऊन भामिनी जरी ती वरते धैर्य धरा, नाटकात होऊन भामिनी जरी ती वरते धैर्य धरा, मनात म्हणते लक्ष्मी धरा रे तुझ्या सवे संसार बरा. नको तिचे प्रेमाचे नाटक लगीन गाठ गळफास नको, नको तिच्या हिरोंची आफत झिरो गतते जिणे नको. अरे नटीचा काय भरोसा, नको तिचा तो संग नको, घडी भराच्या रंगासाठी जन्माचा बेरंग नको. नाही, या अनुषंगाने मला आता म्हणजे बरं झालं विचारलंच एका अँगलनी. सादरीकरण उगाच झालं ते सोडून दे, परंतु ह्याच्यामध्ये काय आहे, अण्णांची जी काव्याची जी स्टाईल होती, शाश्वत मूल्य मांडण्याची जी पद्धत होती, ती या फटक्यातनं दिसून येते. बरोबर, अगदी. अगोदर का छोड़ दो, यहाँ का डेकोरेटिव्ह पार्ट छोड़ दो. शेवट काय म्हटलंय, घडी भराच्या रंगासाठी जन्माचा बेरंग नको. खरंच, माणसाने यातनं लक्षात काय ठेवायचं हे लक्षात ठेवायचं. खरं खरं. आज कित्येक उदाहरणं जीवनाच्या पटावरती तुम्हाला दिसतात की घडीभराच्या रंगासाठी बेरंग करून घेतलेले असतात. खरोखर डे टू डे व्यवहारामध्ये तुम्हाला त्याची उदाहरणं दिसतात, वर्तमानपत्रांना उदाहरणं दिसतात, प्रत्येक क्षेत्रामध्ये ते उदाहरणं दिसतात. अगदी बरोबर. सो घडीभराच्या रंगाने बेरंग करून घ्यायचा नसतो, हे मूल्य मांडलं. अण्णांच्या प्रत्येक गाण्यामध्ये, प्रत्येक काव्यामध्ये शाश्वत मूल्यांची बौछार दिसेल. अगदी अगदी. वेगळा विषय आहे तो खरं बोलायचा. नुसतं शाश्वत मूल्य आणि काव्य हा एक 1-1.5 तासाचा विषय आहे. सहज सहज असू शकतो. आणि नाटकासारखं क्षेत्र जिथे रंग लावल्याखेरीज रंगमंचावरती येताच येत नाही, खरा रंग जपणं आणि तो कायमस्वरूपी टिकवणं ही फार मोठी गोष्ट त्यांनी, म्हणजे खरंच मोलाची ठेव एका अर्थाने. जशा त्या नाट्यसंस्था तुमच्याकडे सुपूर्द केल्या, तशी ही त्याच्याही पेक्षा अधिक मोलाची ठेव तुमच्यापर्यंत त्यांनी पोचवली असं मला वाटतं. शेवटाकडे येतोय आपण. 60च्या दशकामध्ये अण्णांनी, म्हणजे गोखले अण्णांनी जी नाटकं लिहिली, संगीत नाटकं आणि संगीत रंगभूमीचं पुनरुज्जीवन केलं असं म्हटलं जातं. त्या योगास तुम्हाला काय वाटतं इतक्या वर्षांनी त्याच्याकडे पाहताना? कसं असतं की आपण जेव्हा त्या काळात असतो, त्याच्यामध्ये वावरत असतो, त्यावेळी शिरवाडकर बसलेत हे काय कळत नव्हतं, कारण ही लोकं काही स्वतःचा ऑरा घेऊन इकडे तिकडे फिरत नव्हती. हा त्याही माणसांचा खराखुरा मोठेपणा म्हणायलाच पाहिजे. पण तरीही इतक्या अशा वातावरणामध्ये आपण जेव्हा राहत असतो, त्यावेळेला त्याचं खरं मूल्यमापन आपल्याला जमतंच, करता येतच असं नाही. आज या सगळ्या काळाकडे वळून पाहताना तुम्हाला काय वाटतं, विशेषतः अण्णांच्या या सगळ्या योगदानाबद्दल? याबद्दल तुम्ही तिघांनीही बोलावं आणि इथे आपण समारोप करूया. म्हणजे मग उरलेला वेळ मी बोलेन. काय माहिती, हा विषय बराच बोलणार काय. आजूबाजूला कायम अनेक हिमालय वावरत असतात. माणसाने जागृत राहायचं असतं. आणि आजही आजच्या काळातही अनेकांकडे शिकण्यासारखी माणसं व्यक्तिमत्व आपल्या आजूबाजूला असतात. फक्त घेण्याची वृत्ती असावी लागते. आम्हाला आपपुण्याने नाही पण बापपुण्याने प्रचंड हिमालय बघायला मिळाले. लाईक जयमाला शिलेदार, जयराम शिलेदार, बालचंद्र पेंढारकर, रामभाऊ मराठे, वसंतराव देशपांडे, भीमसेन जोशी, कुमार गंधर्व, अटल बिहारी वाजपेयी. काही अनुभवायला मिळाले, काही बघायला मिळाले. बाळासाहेब ठाकरे, गंगाधर गाडगे, पुबा भावे, सेतुमाधवराव पगडी, कान्हो पात्राबाई, मधुवंतीबाई. नाव कोणाकोणाची नावं घेऊ, पण ह्यातनं तुम्ही घेतलं काय पाहिजे. नुसतं बघितलं अरे यार नुसतं देखील काय करेगा, ह्यातनं काही शिकला तर तो माणूस म्हणायला पाहिजे त्याला. अरे जरा आतमध्ये आवाज कमी केला तर बरं होईल बरं का. यातनं तुम्ही काहीतरी शिकला पाहिजे, काहीतरी घेतला पाहिजे. आज एवढे हिमालय मी बघितल्यानंतर मला एवढंच कळलं की या हिमालयाच्या पुढे मी एक वाळूचा डोंगर देखील नाही आहे. पण मी स्वप्न जेव्हा हिमालय बनण्याचं ठेवतो तेव्हा कुठेतरी सह्याद्रीची उंची गाठू शकेन. पण कधी मी पण ना, एवढी साधी माणसं होती
स्वरसम्रादीमध्ये लिहिणं अण्णांचं जीवन तत्वच असं रे तुझ्या काय मी आजकाल श्रेयवादाची लढाई रोज तुम्हाला ऐकायला मिळतं श्रेयवाद हे मी सांगितलं बरं काय ते त्या नाटकातलं ते मी केलं बरं काय त्याला ते मी सांगितलं माहिती केलं मी केलं अरे मग अण्णा म्हणा रे तुझ्या वाचून इथले काही अडणार नाही रे तुझ्या वाचून दुनिया धीनही होणार नाही तानसेना वाचून किंवा सदारंगा विणा काय मैफिल या जगाची रंगली केव्हाच ना कोण तू तुझं वीणा बंदही होणार नाही रे तुझ्या वाचून इथले काही अडणार नाही. पुन्हा शाश्वत मूल्याकडे जातात गर्व तवा व्यर्थ मी केले असे केले तसे रेंज बघा उदाहरण देण्याची पद्धत बघा एक कुठे गेलं आणि आता म्हणलं गर्व तवा व्यर्थ मी केले असे केले तसे चोच देई पाखरांना तोच चारा दे तसे एकही घरटे तुझ्या विण मोडून पडणार नाही रे तुझ्या वाचून इथले काही अडणार नाही. शिकला काय पाहिजे विजय गोखलेंनी किंवा समाजाने किंवा कोणी व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीकडनं तर हे शिकलं पाहिजे की असे हिमालय वगैरे काय बोलू खरं सांगायचं मोठी माणसं होती. आज आपण म्हणून हे स्मरण करतोय ना मला खरंच खूप बरं वाटतंय. आम्हालाही खूप बरं वाटतं. आज जुन्या लोकांचं स्मरण आपण करतो जसं अण्णा गडकऱ्यांचं करायचे बालगंधर्वांचं नेहमी करायचं प्रत्येकाची जन्मशताब्दी प्रत्येकाचं प्रत्येक कोणाचं म्हणून न ठेवलेलं नाही. त्या गोखल्याचा आवाज आज आपण जय विद्याधर अण्णांची लाईफ याची देखील गंमत होतो का अण्णा इतरांचं करायचे ते सारखं जरा कोणावरती कविता करायची त्यांची स्टाईल होती म्हणजे निवेदनं देखील असे साधे नाही करायचे लागी करायचं बा कंटाळ म्हणून फैयाजने गाणं नाही सुरू करायचं त्याच्या अगोदर अण्णा बोलणार आणि आता याच्यानंतर कुठलं गाणं आहे की गुलेनार गुलचमन म्हणू की सोलापूरचा साज गुलेनार गुलचमन म्हणू की सोलापूरचा साज सूरमयी ही कट्यार घुसवी काळजात फैयाज टाळीची सुरुवात होणार. आज तसा रामभाऊ मराठ्यांबद्दल होता की पेंढारकरांबद्दल बोलतो ललित कलेचा चंद्र जयाने निज भाली धरिला क्या बात आहे. ललित कलेचा चंद्र जयाने निज भाली धरिला व्यंकटेश सुत भालचंद्र हा नाट्यदीप गमला. क्या बात आहे. रामांच्या बद्दल बोलताना मराठ्यांबद्दल हे रामा तव रंजक चाली हे रामा तव रंजक चाली चपळ आक्रमक प्रभावशाली शार्दूलासम गायन शैली महाराष्ट्र आनंद काननी दुमदुमती तव गीते जय जय राम मराठी. सूर साजिरे सच्चे सुंदर तये भुजिला गौरी शंकर म्हणून कंठी तुझ्या निरंतर कीर्तीच्या मंदार फुलांची गंधित माला रुळते जय जय राम मराठी. त्याच्यावर मला एक थोडासा गंमत म्हणून आणि अण्णांचं चित्र आहे त्याच्यामध्ये असं छोटा गंधर्व म्हणतो म्हटलेलं तर जय सौदागर जय सौदागर जय सौदागर जय सौदागर सात सुरांचा सौम्य सागर जय सौदागर जय सौदागर. छोटा असूनही नाही मोठा असूनही छोटा म्हणती कलाकार हा नम्र खरोखर जय सौदागर जय सौदागर. तुम्ही अण्णा मी करू का तुमच्यावरती कविता तू करतो म्हणजे आज मीटरमध्ये करत होते अण्णांनी नक्कल केली तशी मीच केली म्हटलं बघा बघा 15 मिनिट की वेळा देवा काय आहे की आवश्यक आहे म्हटलं जय विद्याधर त्या अख्खा जीवनपट आलेला नाही म्हणजे त्यावेळेला केलेली कविता तुमचा 80-85च्या काळात लिहिलेला असेल ते किंवा जय विद्याधर विद्वत्तेचा अखंड निर्झर जय विद्याधर. विदर्भ प्रांती असे जन्मला पिता जयाला बडा लाभला परितयाच्या आधारावर स्वानुभवे जो सुंदर घडला. धवल सरस व्यक्तित्व पाहिली मनी जयाच्या अमर जाळली आणि तयांच्या संस्कारातून जीवन घडी वेगाने घडली. वक्तृत्वाचे झरे पाजरून प्रेमाने जनमानस जिंकून मुंबई नामे सागरात आला तो झुंजार कलंदर जय विद्याधर जय विद्याधर. अनेक होत्या नव्या दिशा मुंबईला अनेक होत्या नव्या दिशा पत्करला शिक्षक पेशा इथेच भिनली अंगी ज्याच्या ज्ञानदानही नवीन शा. पत्रकार पंथी मग पडला सच्चाईस तो सदैव लढला मंत्र सिद्ध ताईत हो जो लोकांच्या या सत्तेमध्ये
केला. वा वा. लोकसत्ता यशस्वी झाला नाटककार सांगे लोका जीवनसार परंपरागत संगीताने रसिक मनाची भरली घागर. जय विद्याधर जय विद्याधर. क्या बात आहे. प्रथम जन्मले पंडित राज सुवर्ण तुला हा त्यावर साज मदन मंजिरी संगे घुमला स्वरसम्राज्ञीचा आवाज. गौरी शंकर मंदार माला जणू ध्रुव ताराच चमकला जहराचे अमृत करुणी सूर्यातून हो चंद्र बरसला. क्या बात आहे. बावन खडीने भुरळ घातली आणि सुंदरा मनात भरली लोकप्रियता नामकायशा प्रेयसीचा बनला परमेश्वर. जय विद्याधर जय विद्या. क्या बात आहे. क्या बात आहे. शेवटी जे व्यक्तिमत्व होतं अष्टपैलू हा असा खरा. अष्टपैलू हा असा खरा साहित्याच्या श्रीतुरा नाटक आणि वक्तृत्वाच्या जगतामधला नम्र हिरा. ॲज अ पर्सन विद्याधर गोखले मग असं बोलला तसं सदैव ज्याच्या संगतीसाठी भले बुरे सारेच झगडती प्रश्न पडावा एखाद्याला कल्पवृक्ष हा कोणासाठी. कधी कधी मग असे वाटते कधी कधी मज असे वाटते कधी कधी जे उरी दाटते कल्पवृक्ष छायेत असूनही कसे राहिलो आम्ही पामर. जय विद्याधर जय विद्याधर विद्वत्तेचा अखंड. बडी माणसं बघायला मिळतात पण वाक्य ते जास्त लागतं की या माणसांची व्हॅल्यू ते गेल्यानंतर कळते. इट इज रिअली अनफॉर्च्युनेट बट फॅक्ट इट इज. ज्या प्रमाणामध्ये कळायला पाहिजे त्या प्रमाणामध्ये. आज विजय गोखले कुठे असतोस तू, आज ज्ञानेश कुठे असतोस तू, लता कुठे असतोस तू. खरं सांगतो ते त्यावेळेला कळण्यामध्ये जी मजा आहे वेळ निघून गेली की वेळ निघून गेली. हरिओम चंद. पण अतिशय अशा तऱ्हेने तुम्ही याचा शेवट केला आहे तर आपण थांबूया तिथे. बिलकुल बिलकुल. त्या दर्शकाच्या नियमाप्रमाणे बरोबर डॉट 1 वाजता संपवलेला आहे. डॉट 12:60 पुणेकर आहेत. आपल्या या मान्यवरांचा एक छोटासा सत्कार आपण इथे परिवाराच्या वतीने करणार आहे. स्माइल थोडीशी सर समोर. ओके थँक्यू थँक्यू. नानाजी पेटाळकर आपल्यालाही विनंती कृपया आपणही सत्काराचा स्वीकार करायचा आहे. त्यांचा करण्यामध्ये आम्हालाही अतिशय अभिमान आणि आनंद आहे. धन्यवाद. लताताईंना पण विनंती करतो कृपया आपणही ऐकण्यामध्ये आजची तरुण पिढी ही खरोखरच रंगून गेली या चर्चासत्रामध्ये. आणि त्यांनी या सगळ्या प्रकृतींना बोलतं केलं. रसिकांच्या मनातल्या शंका ज्यांनी त्यांना विचारल्या डॉक्टर वंदना बोकील कुलकर्णी मॅडम यांचाही सत्कार आपल्या परिवाराच्या वतीने इथे आम्ही करीत आहोत. त्याचाही कृपया आपण स्वीकार करावा अशी धन्यवाद सर्व मान